नमस्कार सर्व विद्यार्थ्यांचं यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत। आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 त्यातील पहिल्या प्रकरणात दोन चलातील रेषीय समीकरणे या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत। या प्रकरणामध्ये आपल्याला दोन चलातील रेषीय समीकरणे सोडवण्याच्या पद्धती, आलेख पद्धत, क्रेमरची पद्धत तसेच दोन चलातील रेषीय समीकरणात रूपांतर करण्याजोगी समीकरणे आणि एक सामायिक समीकरणाचे उपयोजन हा भाग पाहायचा आहे। तर आपण सर्वप्रथम इयत्ता 9वी मध्ये जो काही भाग पाहिला त्याची आपण उजळणी करू। याच्यामध्ये आपण दोन चलातील रेषीय समीकरण सोडवण्याच्या काही पद्धती पाहिल्यात, त्याची आपण उजळणी करू। दोन चलातील रेषीय समीकरण जे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स, ज्या समीकरणामध्ये दोन चले वापरली जातात आणि चल असलेल्या प्रत्येक पदाची कोटी एक असते, त्या समीकरणाला आपण दोन चलातील रेषीय समीकरण असं म्हणतो। उदाहरणार्थ ax अधिक by अधिक c बरोबर 0 हे दोन चलातील रेषीय समीकरणाचे सामान्य रूप आहे। या ठिकाणी a b c या वास्तव संख्या असून a आणि b हे एकाच वेळी शून्य नसतात, म्हणजे a आणि b यापैकी एक जण शून्य असू शकतो। उदाहरणार्थ 3x बरोबर 4y वजा 12 या समीकरणाचं सामान्य रूप 3x वजा 4y अधिक 12 बरोबर 0 हे आहे। आता या सारणीमध्ये कोणती समीकरणे दोन चलातील रेषीय समीकरणे आहेत हे आपण पाहणार आहोत। पहिलं पहा 4m अधिक 3n बरोबर 12। याच्यामध्ये m या चलाची कोटी 1 आहे, n या चलाची कोटी सुद्धा 1 आहे, म्हणून हे दोन चलातील रेषीय समीकरण आहे। त्याच्यामध्ये दोन चल आहेत, दोन्ही चलांची कोटी 1 आहे। दुसरं 3x वर्ग वजा 7y बरोबर 13। याच्यामध्ये x वर्ग, x या चलाची कोटी आहे 2 आणि त्यामुळं हे रेषीय समीकरण दोन चलातील रेषीय समीकरण नाही। तिसरं उदाहरण वर्गमुळात 2x वजा वर्गमुळात 5y बरोबर 16। या ठिकाणी x या चलाची कोटी 1 आहे, y या चलाची कोटी 1 आहे। ह्या वर्गमुळात 2 आणि वर्गमुळात 5 या वास्तव संख्या आहेत आणि चलाची कोटी 1 आहे, म्हणून हे तिसरं जे समीकरण आहे हे दोन चलातील रेषीय समीकरण आहे। पुढे चौथं 0x अधिक 6y वजा 3 बरोबर 0। इथं x या चलाची कोटी आहे 1, y या चलाची कोटी आहे 1 आणि त्यामुळं हे दोन चलातील रेषीय समीकरण आहे। तर 0.3x अधिक 0y वजा 36 बरोबर 0। इथं या x या चलाची कोटी 1 आहे, y या चलाची कोटी सुद्धा 1 आहे, ज्याचा घातांक 1 आहे, म्हणून हे दोन चलातील रेषीय समीकरण आहे। आता या ठिकाणी 4 भागिले x अधिक 5 भागिले y बरोबर 4। तर हे आपण असं लिहू शकतो, 4 हे छेदस्थानी जे x आहे ते x चा वजा 1 घात अधिक 5 आणि y चा वजा 1 घात बरोबर 4 याप्रमाणे आपण मांडू शकतो। या ठिकाणी हा जो वजा 1 घात आहे, इथला वजा 1 घात आहे। इथं आपल्या व्याख्या काय सांगते की चलाचा घात 1 असला पाहिजे आणि इथं चलाचा घात काय वजा 1 आहे, म्हणून हे दोन चलातील रेषीय समीकरण नाही। आता या ठिकाणी इथं दोन चलाचा गुणाकार आहे 4 गुणिले xy वजा y
वजा 8 बरोबर 0. तर या ठिकाणी x चा घात 1 y चा घात 1 आणि एकूण या पदाची जी कोटी आहे ती होती 2. म्हणून हे दोन चलातील रेषीय समीकरण नाही. मग आता जेव्हा आपण दोन चलातील दोन रेषीय समीकरणांचा एकाच वेळी विचार करतो तेव्हा त्या समीकरणांना आपण एक सामायिक समीकरण असं म्हणतो. उदाहरणार्थ आपण असं घेऊ की 3x अधिक 5y अधिक 4 बरोबर 0. हे फक्त काय झालं की दोन चलातील रेषीय समीकरण झालं. पण ज्यावेळेस आपण या समीकरणाबरोबर अजून एका समीकरणाचा विचार करतो, समजा 4x वजा 3y अधिक 9 बरोबर 0. ज्यावेळेस आपण या दोन्ही समीकरणाचा विचार करतो त्यावेळेस या दोन समीकरणांना एक सामायिक रेषीय समीकरणे असं आपण म्हणतो. आता आपल्याला पाहायचं की दोन समीकरण आपल्याला जर दिलेली असतील तर ती सोडवायची कशी. आपण इयत्ता 9वी मध्ये हे दोन समीकरणे कशी सोडवायची हे पाहिलेलं आहे. आता आपण त्याची उजळणी पाहू. या ठिकाणी खालील कृती पूर्ण करून एक सामायिक समीकरणे सोडवा. या ठिकाणी 5x अधिक 3y बरोबर 9 आणि अधिक 2x वजा 3y बरोबर 12. तर आपल्याला दोन चलातील रेषीय समीकरण सोडवताना एका चलाचं निरसन करावं लागतं. म्हणजे ह्याच्यातला एक चल आपल्याला काढून टाकता आला पाहिजे. मग तो एक चल कसं काढून टाकायचं, तर आपल्याला बेरीज वजाबाकी किंवा त्या चलाला एखाद्या संख्येने गुणून बेरीज वजाबाकी करून आपल्याला त्या चलाचं निरसन करता येत. तर या ठिकाणी जर पाहिलं आपण तर x पहिल्या समीकरणामध्ये x या चलाचा सहगुणक कोइफिशियंट आहे 5 आणि दुसऱ्या समीकरणामध्ये x या चलाचा सहगुणक आहे 2. जर आपण यांची बेरीज केली तर 5 आणि 2 7 होतात. जर वजाबाकी केली तर 5तून 2 गेले 3 होतात. म्हणजे या ठिकाणी आपल्याला ह्या x चा सहगुणक किंवा चलाचा सहगुणक 0 आला पाहिजे. जर चलाचा सहगुणक जर 0 आला तरच त्या चलाचं काय होतं, निरसन होतं. तर y या चलाचं पाहू आपण. पहिल्या समीकरणामध्ये y या चलाचा सहगुणक आहे अधिक 3 आणि दुसऱ्या समीकरणामध्ये y या चलाचा सहगुणक आहे वजा 3. हा अधिक 3 आणि वजा 3 ह्या विरुद्ध संख्या आहेत म्हणून यांची जर आपण बेरीज केली तर ती येते 0. या ठिकाणी म्हणजे समीकरण 1 व समीकरण 2 यांची आपण बेरीज करू. त्यामुळे काय होणार आहे, तर y या चलाचं निरसन होणार आहे. या ठिकाणी 5x अधिक 2x 5 आणि 2 यांची बेरीज केली ते आली 7x. इथं अधिक 3y आणि वजा 3y एकमेकाच्या विरुद्ध संख्या असल्यामुळे त्या एकमेकांना जातील आणि 0y येईल आणि 0y म्हणजे 0. आणि या ठिकाणी 9 आणि 12 यांची बेरीज करायची आपल्याला. 12 9 21. आता या ठिकाणी हे 21 आहे तसेच 7 हे x ला गुणिले तिकडे आले होते का 3 भागिले होते. मग इथं x बरोबर 21 भागिले 7. 7च्या पाड्यामध्ये 7 त्रिक 21 म्हणजे x बरोबर आले 3. आता हे जी x बरोबर 3 ही आलेली जी किंमत आहे त्या दोन समीकरणापैकी कोणत्याही एका समीकरणामध्ये आपण ठेवू शकतो. तर x बरोबर 3 ही x ची किंमत समीकरण आपण 1 मध्ये ठेवली तर 5 गुणिले इथं x ची किंमत ठेवली आपण 3 अधिक 3y आहे तसंच आणि बरोबर 9. आता या ठिकाणी किती होतील 5 त्रिक 15 अधिक 3y बरोबर 9. मग आता हे 3y बरोबर काय होतील, हे अधिक 15 आहेत ते बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेतलं तर वजा होतील. म्हणजे या ठिकाणी 3y बरोबर 9 वजा 15
3y बरोबर, तर इथं 15तून 9 गेले 6, मोठ्या संख्येचं चिन्ह वजा, ज्या ठिकाणी वजा 6. इथं y बरोबर वजा 6, हे 3 गुणिले तिकडे आल्यावर 3 भागिले, y बरोबर वजा 6 भागिले 3 आणि y बरोबर 3 दुने 6 आणि चिन्ह येईन वजा. या ठिकाणी एक्स वाय च्या किमती काय मिळाल्या? एक्स ची किंमत मिळाली 3, वाय ची किंमत मिळाली 2. ही समीकरणाची उकल आहे. पुढे पाहू आपण. आता आपण दुसरं उदाहरण घेऊ. एक्स अधिक 7y बरोबर 10. म्हटलं आपण समीकरण क्रमांक 1 आणि 3x वजा 2y बरोबर 7 जे आहे ते समीकरण क्रमांक 2. आता आपल्याला x किंवा y ह्या पैकी एका चलाचं निरसन करायचं, म्हणजे तो चल त्या चलाचा सहगुणक आपल्याला 0 आला पाहिजे. या दोन समीकरणामधील चलांची बेरीज अथवा वजाबाकी करून आपल्याला चलाचा सहगुणक 0 आला पाहिजे, म्हणजे चलाचं निरसन करता आलं पाहिजे. आता या ठिकाणी y या चलाचा सहगुणक आहे +7 आणि दुसऱ्या समीकरणामध्ये -2. यांची आपण बेरीज अथवा वजाबाकी केली तरी 0 येत नाही. त्यानंतर x या चलाचा पहिल्या समीकरणामध्ये 1 हा सहगुणक आहे, दुसऱ्या समीकरणामध्ये 3 हा सहगुणक आहे. या ठिकाणी आपण बेरीज अथवा वजाबाकी केली तरी 0 येत नाही. त्यासाठी मग काय करावं लागेल आपल्याला? तर चलाचा सहगुणक सारखा करायचा. पहिल्या समीकरणातील x ला जर आपण 3 ने गुणलं तर पहिल्या आणि दुसऱ्या समीकरणामधील चलाचा सहगुणक x या चलाचा सहगुणक सारखा होईल. म्हणून आपण काय करू की पहिल्या समीकरणाला 3 ने गुणू. जे फक्त x ला 3 ने गुणून चालत नाही, तर समीकरणातील प्रत्येक पदाला आपण 3 ने गुणलं पाहिजे. या ठिकाणी आपण लिहू समीकरण 1 ला 3 ने गुणू. तीन ने गुणल्यानंतर काय मिळेल? 3 गुणिले x 3x अधिक 3 गुणिले 7y 3 7 21y बरोबर आणि 3 10 30. आपण त्या समीकरणाला 3 ने गुणतो, म्हणजे समीकरणाच्या प्रत्येक पदाला 3 ने गुणतो. आणि ज्यावेळेस आपण समीकरणाच्या प्रत्येक पदाला एका स्थिर संख्येने गुणतो त्यावेळेस त्या समीकरणाची मूळ किंमत बदलत नाही. याप्रमाणे या समीकरणाला क्रमांक दिला आपण 3. आता आपण या समीकरण 3 मधून समीकरण 2 वजा करू. समीकरण 3 मधून समीकरण 2 वजा करू. या ठिकाणी 3x अधिक 21y बरोबर 30 वजा समीकरण 2 यातून वजा करायचं, म्हणजे इथं 3x वजा 2y बरोबर 7. तर या ठिकाणी वजाबाकी करताना हे दुसरं समीकरण आपण वजा करतो, म्हणजे वजाबाकी करताना ह्या दुसऱ्या समीकरणाच्या प्रत्येक पदाचं चिन्ह बदलन. म्हणजे या ठिकाणी अधिक 3x आहे ते होईल वजा 3x, इथं अधिक 2y आहे ते होईल वजा 2y आहे ते होईल अधिक 2y, अधिक 7 आहे ते होतील वजा 7. या ठिकाणी मग ह्या अधिक 3x ला वजा 3x गेले.
हे 21y अधिक 2y. आता ही नंतरची चिन्ह आपण विचारात घ्यायची, जे आपल्याला मिळेल 23y. आणि 30 मधून 7 गेले 23. या ठिकाणी y बरोबर 23. हे जे 23 या बाजूला गुणिले ते होतील भागिले 23 भागिले 23 आणि y बरोबर 1. याप्रमाणे आपल्याला y ची किंमत मिळाली. ही y बरोबर 1 ही आलेली किंमत आपण समीकरण 1 मध्ये ठेवू शकतो, 2 मध्ये ठेवू शकतो. तर आपण ही जी किंमत आहे ती समीकरण 1 मध्ये ठेवू. y बरोबर 1 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. जे आपल्याला मिळेल x अधिक 7, y ची किंमत 1 बरोबर 10. इथं x अधिक 7 1 7 बरोबर 10 आणि x बरोबर हे 10. हे अधिक 7 या बाजूला गेल्यानंतर काय होतील, वजा 7 होतील आणि x बरोबर 3. आणि याप्रमाणे आपल्याला एक्स वाय च्या किमती मिळाल्या. एक्स ची किंमत 3 आणि वाय ची किंमत 1. अजून आपण एक 6वं उदाहरण पाहू. उदाहरण काय तर 1/3 x अधिक y बरोबर 10/3. आता या समीकरणाला आपण थोडं सोपं रूप देऊ, कारण का आपल्याला छेदस्थानी हा जो चलाचा सहगुणक आहे 1/3 तो जर पूर्णांकात असेल तर आपल्याला सोडवायला सोपं जातं. म्हणून काय करू, आपण या समीकरणाला 3 ने गुणू. म्हणजे आपल्याला इथे मिळेल 3 गुणिले 1/3 x अधिक 3 गुणिले y बरोबर 3 गुणिले 10/3. आपण प्रत्येक पदाला 3 ने गुणलं तर या ठिकाणी ह्या अधिक 3 ह्या 3 गुणिले आणि हा 3 भागिले हे एकमेकाला कॅन्सल होतील. हे 3 गुणिले आणि हे 3 भागिले हे जातील. म्हणजे आपल्याला समीकरण मिळेल x अधिक 3y बरोबर 10 आणि याला आपण म्हणू समीकरण क्रमांक 1. त्यानंतर दुसरं समीकरण पाहू आपण. दुसरं समीकरण पाहू 2x अधिक 1/4y बरोबर 11/4. याही समीकरणाला आपण दोन्ही बाजूला 4 ने गुणू. जे आपल्याला मिळेल 4 गुणिले 2x अधिक 4 गुणिले 1/4y आणि 4 गुणिले 11/4. तर या ठिकाणी अंशस्थानच्या 4 ला हे छेदस्थानचे 4 गेले, इथले 4 आणि हे 4 गेले. तर आपल्याला मिळेल 4 दुने 8x अधिक y बरोबर 11. आणि हे समीकरण म्हणू आपण 2. आता या ठिकाणी हे 2 समीकरण आपल्याला सोडवायचे. पहिलं
एक्स अधिक 3y बरोबर 10 आणि दुसरं समीकरण आहे 8x अधिक y बरोबर 11 ला एक क्रमांक आणि हे क्रमांक 2. जर आपल्याला x या चलाचं निरसन करायचं असेल तर पहिल्या समीकरणाला 8 ने गुणावं लागेल आणि जर आपल्याला y या समीकरणाचं निरसन करायचं असेल तर दुसऱ्या समीकरणाला 3 ने गुणावं लागेल. मग आपण समीकरण 2 ला तीन ने गुणू म्हणजे आपल्याला मिळेल 8 त्रिक 24x अधिक 3y बरोबर 33. त्यानंतर याला म्हणू आपण समीकरण क्रमांक 4. या समीकरणामधून पहिलं समीकरण वजा करू आपण. आपल्याला इथे मिळतील 24x अधिक 3y बरोबर 33. याच्यातून आपल्याला पहिलं समीकरण वजा करायचंय. x अधिक 3y बरोबर 10 जे समीकरण आपल्याला वजा करायचे त्यांची चिन्ह बदलतील. जे आपल्याला इथं मिळेल 24x मधून x गेले 23x आणि अधिक 3y ला वजा 3y गेले तर 33 मधून 10 गेले आपल्याला मिळतील 23. या ठिकाणी परत x बरोबर x बरोबर 23 भागिले 23 म्हणजे आपल्याला मिळणार आहे x बरोबर 1. हे आलेली किंमत आपण समीकरण 1 मध्ये ठेवू. तर आपल्याला x ची किंमत इथे लिहू आपण. x ची किंमत समीकरण आपण 1 मध्ये ठेवू शकतो 2 मध्ये पण ठेवू शकतो. इथं आपण समजा 2 मध्ये ठेवू. जे समीकरण आपल्याला सोपं वाटतंय त्या समीकरणामध्ये आपण किंमत ठेवायची. इथं 8 गुणिले x ची किंमत 1 अधिक y बरोबर 11. इथं 8 1 8 8 अधिक y बरोबर 11. तर y बरोबर 11 आहे. अधिक 8 इकडे गेल्यानंतर वजा 8 होतील आणि y बरोबर 11 तून 8 गेले 3. म्हणजे आपल्याला x बरोबर 1 आणि x बरोबर 3 ह्या दोन किमती मिळाल्या. आता आपण शेवटचं उदाहरण पाहू 8वं. हे जे समीकरण आहे याचा x चा सहगुणक आहे 49x आणि दुसऱ्या समीकरणामध्ये x चा सहगुणक आहे 57x. जे या समीकरणामध्ये y चा जो सहगुणक आहे तो दुसऱ्या समीकरणामध्ये x चा सहगुणक आहे. इथं जो x चा सहगुणक आहे तो दुसऱ्या समीकरणामध्ये y चा सहगुणक आहे. समीकरण आपण लिहून घेऊ. 49x वजा 57y बरोबर 172. याला
समीकरण क्रमांक 1 म्हणू आपण, आणि दुसरं समीकरण 57x वजा 49y बरोबर 252, याला समीकरण क्रमांक 2 म्हणू. आता याच्यामध्ये पहिल्या समीकरणामध्ये जो x चा सहगुणक आहे तोच दुसऱ्या समीकरणामध्ये y चा सहगुणक आहे, आणि पहिल्या समीकरणामध्ये जो y चा सहगुणक आहे तो दुसऱ्या समीकरणामध्ये x चा सहगुणक आहे. अशा प्रकारचं एक सामायिक समीकरण सोडवताना काय करायचं, तर या दोन समीकरणाची सुरुवातीला बेरीज करायची. त्या समीकरणाला सोपं रूप देऊन आपल्याला एक अजून सोपं एक समीकरण मिळतं. त्यानंतर वजाबाकी करायची. त्यानंतर या दोन समीकरणाची वजाबाकी करून आपलं परत त्याला सोपं रूप देऊन आपल्याला अजून एक नवीन समीकरण मिळतं. मग सुरुवात करू आपण समीकरण 1 आणि समीकरण 2 ची प्रथम बेरीज करू. 1 व 2 ची बेरीज करू. टेकिंग ऍडिशन ऑफ इक्वेशन 1 and 2. काही यांची इथंच बेरीज करू आपण. 49x वजा 57y बरोबर 172 अधिक 57x वजा 49y बरोबर 252. 9 आणि 7 16 6 हातच्याला 1 6 4 10 106 x होतील. आता यांची दोन्हींची चिन्ह इथं वजा आहेत, मग ह्यांच्या पण वजा, यांची पण बेरीज हीच क्रिया होईल. वजा 106y बरोबर 4 7 5 12 2 हातच्याला 1 आणि हे 4. जर आपण 106 ला जर 4 ने गुणलं तर 424 मिळतात. म्हणजे या समीकरणाला आता आपण काय करू, 106 ने भागू. एकशे 6 ने भागल्यावर काय मिळेल आपल्याला, 106x भागिले 106 वजा 106y भागिले 106 बरोबर 424 भागिले 106. तर याप्रमाणे आपल्याला समीकरण एकदम सोपं मिळेल. x वजा y बरोबर 4. या समीकरणाला आपण म्हणू समीकरण क्रमांक 3. त्यानंतर या दोन समीकरणांची आपण वजाबाकी करू. जे पहिल्या दुसऱ्या समीकरणामधून पहिले समीकरण आपण वजा करू. तर इथं 57x वजा 49y बरोबर 252 आणि वजा 49x वजा 57y बरोबर 172. आपण आता यांची वजाबाकी करतोय. वजाबाकी करताना यांची चिन्ह बदलतील. 49x चं होईल वजा आणि वजा 57 चं होईल अधिक, आणि या ठिकाणी होईल वजा. 57 मधून 49 गेले तर आपल्याला मिळेल 8x. इथं सुद्धा 57 मधून 49 गेले आणि मोठ्या संख्येचं चिन्ह अधिक 8y बरोबर 252. ह्या 2 मधून 2 गेले 0, 15 तून 7 गेले
8, 8च्याला 1, 2 2 गेले 0, म्हणजे आपल्याला मिळेल 8x अधिक 8y बरोबर 80, आणि ह्याला आपण 8 ने जर भागलं तर आपल्याला मिळेल x अधिक y बरोबर 8. आणि ह्याला म्हणू आपण समीकरण क्रमांक 4. आता आपल्याला समीकरण क्रमांक 3 काय आहे? x वजा y बरोबर 4, आणि समीकरण क्रमांक 4 आहे x अधिक y बरोबर 8. जर आपण यांची बेरीज केली तर अधिक y ला वजा y गेला तर आपल्याला मिळेल 2x बरोबर 8 आणि 4 12, म्हणजे आपल्याला मिळेल x बरोबर 6. ही x बरोबर 6 ही किंमत आपण समीकरण 3 मध्ये ठेवू तर आपल्याला मिळेल x वजा y बरोबर 4. ही x बरोबर 6 ही किंमत या ठिकाणी ठेवल्यानंतर 6 वजा y बरोबर 4 वजा y बरोबर 4, हे अधिक 6 इकडे गेल्यानंतर वजा 6 होतील, म्हणजेच वजा y बरोबर वजा 2, आणि आपल्याला मिळेल y बरोबर 2. तर याप्रमाणे आपण बाकीची उदाहरणं तुम्हाला सोडवता येईल. धन्यवाद.